आमच्या डेकोरेशनवाल्या भाऊचे स्वागत निखिल भाऊ ठाकरे करतील अशी त्यांना विनंती करतो. सुरेश भाऊ मोरे करतील अशी त्यांना विनंती करतो. सर्व सेवक सेविकांना विनंती करतो की आपण इकडे तिकडे न फिरता आता आपला जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे सत्संगाचा त्याला सुरुवात होत आहे, तरी सर्वांनी मंडपामध्ये बसण्याची कृपा करावी. आता आपण आपल्या सत्संगाच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. तत्पूर्वी आपण सर्व मिळून ईश्वराला एकतेने प्रणाम करूया. ओम भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, सद्गुरु माऊली को प्रणाम, परमात्मा एक. तर आज दिनांक 31 मार्च 2024 ला रोज रविवारला आयोजित केल्याप्रमाणे कामठी विभागामध्ये ईशापूर या ग्रामस्थानी ईश्वराचा महासंमेलन पार पडत आहे. आणि या महासंमेलनामध्ये सकाळच्या सुमारास ईश्वराची शोभायात्रा पार पडली. नंतर आपलं ईश्वराचे हवन कार्य पार पडलं आणि त्याला लागूनच आता सत्संगाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. तर या संपूर्ण आयोजनामध्ये माझे ईश्वर ओम भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तद्वतच या संपूर्ण आयोजनामध्ये माझी पूजनीय सद्गुरु माऊली उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तद्वतच या संपूर्ण आयोजनामध्ये माझी पूजनीय गुरुआई उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. आणि या एकाच ईश्वराला एकाच सद्गुरु माऊलीला मानणारे सर्व सेवक सेविका, बाहेरगावून आलेले दूरवरून आलेले सर्व सेवक बांधव यांना माझा एक साथ नमस्कार. तसेच मंचकावर जे काही मान्यवर आहेत यांना देखील माझा नमस्कार. या गावचे प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच मॅडम तथा जे कोणी सत्संगाच्या जिथून कुठून आस्वाद घेत आहेत, या सर्व मंडळींना माझा एक साथ नमस्कार. तर बांधवांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपला सत्संगाचा कार्यक्रम म्हटलं तर त्याला अध्यक्षाची गरज भासते. असं म्हटलं देखील जाते की मी थोडासा 1 मिनिट. आपल्या या गावच्या प्रथम नागरिक श्रीमती गोडीशिवाय उसाला महत्त्व नाही, कळसाशिवाय मंदिराला महत्त्व नाही आणि अगदी त्याचप्रमाणे अध्यक्षाशिवाय कार्यक्रमाला महत्त्व नाही. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमाननीय अशोकभाऊ सिरसीकर हे पार पाडतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज दिनांक 31 मार्च 2024 इसापूर कामठी ब्लॉक या एरियामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये परमपिता परमात्मा ओम भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. माझी पूजनीय सद्गुरू माऊली उपस्थित आहेत, त्यांना माझा साष्टांग प्रणाम. माझी गुरुआई उपस्थित आहेत, त्यांना माझा साष्टांग प्रणाम. मंचावर उपस्थित या गावचे सरपंच, उपसरपंच, मंडळाचे अध्यक्ष, बाकी सगळे सेवक बांधव, आपण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना सुद्धा नमस्कार. कालची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीप्रमाणे असं वाटत होतं की काय होणार, पण ईश्वराची कृपा अशी असते
की त्याला जे घडवायचं ते तो घडवतो. आजची जी परिस्थिती आहे, तिथे मी जवळपास 11 वाजता निघालो, त्यावेळेस रॅली निघाली होती. आम्ही रॅलीच्या मागे होतो. आम्ही मला वाटते शेवटी होतो. पूर्ण रॅली संपूर्ण ईश्वराच्या कृपेने पार पडली आणि आपण इथे आलो. इथे आल्यानंतर असं वाटत होतं की आजची जी परिस्थिती आहे, 2 दिवसाच्या पावसाची जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीनुसार आपल्याला इथे त्रास आहे. पण बघा, हे सगळं जे हे हालून राहिलं ना, तुम्हाला थंड वारा मिळतो आहे. हा थंड वारा आपल्याला जो मिळतो तो त्याच्या कृपेने मिळतो, ईश्वराच्या कृपेने मिळतो, दुसऱ्या कोणाच्याच कृपेने मिळत नाही. आपण सगळे लोक आपलं घरदार सोडून इथे आलो. ज्यावेळेस ईश्वराच्या कार्यामध्ये आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो, माझ्याकडे गाडी नव्हती, आज पहिल्यांदा मी स्कूटरने इतक्या दूर आलो. पहिल्यांदा इतक्या दूर स्कूटरने. ज्यावेळेस आपण आपलं घरदार सोडतो, तुम्ही घरदार सोडलं, तुमच्या घरची प्रॉपर्टी किती आहे? कोणाकडे 25 लाखाची असेल, कोणाकडे 50 लाखाची असेल, कोणाकडे करोडोची असेल. पण ती कोणाच्या भरोश्यावर तुम्ही सोडून आले? आज भीती नाही वाटली आपल्याला की आज आपली प्रॉपर्टी आपण घर सोडून चाललो तर कोणी चोरून नेऊ. ईश्वराच्या दरबारी ज्यावेळेस आपण जातो आणि ईश्वराच्या जवळ आपण ज्यावेळेस जाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्या मनातली भीती नाहीशी होते. ईश्वर शोधण्याचा हाच खरा मार्ग आहे. सद्गुरूने आपल्याला हे सांगितलेलं आहे. ईश्वर म्हणजे काय, या जगामध्ये परमात्मा म्हणजे काय? परमात्मा पाहण्यासाठी एक साधन आहे, एक साधन आहे. आपल्याला सत्य मर्यादा प्रेमानं चालण्याचं साधन दिलेलं आहे. ईश्वराला पकडायसाठी सत्य मर्यादा आणि प्रेमाने आपल्याला जावं लागते, हे सद्गुरूने शिकवले. सत्य हाच ईश्वर आहे, सत्य हाच ईश्वर आहे. आता त्या ईश्वराला कसं पकडायचं ते त्या 3 शब्दामध्ये आहे. सत्य, मर्यादा आणि प्रेम हे जे शब्द आपल्याला दिलेले आहे, अनमोल आहे. हे इतके मूल्यवान आहे की त्या शब्दामध्ये त्याचा सार आहे. ईश्वराकडे पोहोचण्याचा सार आहे. मर्यादा शब्दाचं जर तुम्ही विश्लेषण कराल, आपण जर विश्लेषण करू, तर त्यावेळेस आपल्याला आपल्या जीवनातली पहिली गोष्ट आठवते, पहिला दिवस आठवते. आपल्याला हे सांगितलं गेलं होतं की तुला जर ईश्वराच्या चरणी जायचं आहे तर तुला मरावं लागते. मर्यादा या शब्दाचं तुम्ही जर त्याचं विश्लेषण कराल, मर आणि याद कर, मर आणि याद कर. तू पहिले मर, तू त्याला समर्पित हो. तू हे सांग की मी काहीच नाही, माझं अस्तित्व कोणत्याच प्रकारचं या जगावर नाही, आणि त्याला समर्पित हो. त्याला सांग की मी काही नाही, तू सगळं काही आहे. ज्यावेळेस तू मरशील आणि त्याला समर्पित होशील, त्यानंतर प्रेम करशील त्याच्यासोबत, तर तुला सत्याची प्राप्ती होईल. सत्य हे मिळविण्यासाठी मरावं लागते. मर्यादा ह्या शब्दामध्येच ते त्याचं गुह्य आहे. मरून त्याला याद करून त्याच्याशी प्रेम करूनच तू सत्यापर्यंत पोहोचू शकते. म्हणून हे 3 शब्द आपल्या जीवनामध्ये दिले गेलेले आहेत.
बोलून जातो की सत्य मर्यादा प्रेम, सत्य मर्यादा प्रेम, सत्य मर्यादा प्रेम. सत्य काय आहे? सत्य हाच ईश्वर आहे. सत्य ही साधना आहे, ही साधना आहे, ईश्वरापर्यंत पोहोचण्याची साधना आहे. चांगलं आणि वाईट जगामध्ये काही कोणती जात पात धर्म पंथ काही नाही. ज्यावेळेस ईश्वराने या सृष्टीची स्थापना केली त्यावेळेस फक्त दोनच जाती तयार केल्या, एक माणूस, एक पुरुष आणि एक स्त्री. ह्याच्याशिवाय जगामध्ये काही जाती नाहीये. तसंच धर्म आणि अधर्म, सत्य आणि असत्य दोनच गोष्टी जगामध्ये चालला आहे. आणि याचंच द्वंद्व आपल्या जीवनामध्ये पण चालतं. आपलं जीवनही तसंच आहे, स्वार्थ अस्वार्थ, देव दानव, ह्या दोन गोष्टींमध्येच आपण विभागल्या गेलेलो आहोत. आणि संत महात्मे ऋषी मुनी तपस्वी यांनी हे सांगितलेलं आहे की तुम्ही सत्याच्या बाजूने जर राहाल तर ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होतो. असत्याच्या बाजूने जर तुम्ही चालायला लागले तर ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा दुकर होतो. आणि म्हणूनच ह्या मानवी जीवनाला आपल्याला बुद्धी परमेश्वराने दिलेली आहे, आपल्याला दिलेली आहे, मानवाला बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा विचार करून, त्या बुद्धीला समजून, आपल्या चेतनेला समजून, आपल्या परमेश्वराला समजून, आपल्यामध्ये जो ईश्वर साक्षात राहतो. आपण म्हणतो ना प्रत्येक मानवामध्ये ईश्वराचा अंश आहे. ईश्वराचा अंश आपण का म्हणतो? आपण कधी हे म्हणत नाही की प्रत्येक मानवामध्ये राक्षसाचा अंश आहे, म्हणतो का कधी? पण जो राक्षसी कृत्य करतो त्याला आपण राक्षस म्हणतो. याचाच अर्थ जो चांगले कृत्य करतो त्याला देव म्हटलं जातं. आता हा विचार आपला आहे, आपल्याला ठरवावं लागते की आपल्याला देव बनायचं आहे की दानव बनायचं आहे. ईश्वराची गाथाच ती आहे. मी एक पुस्तक वाचत होतो, विष्णू पुराण. ते वाचल्यानंतर मला हेच कळलं की ह्या जगामध्ये आपण जे म्हणतो ना, कोणी पाताळात जाते, कोणी स्वर्गात जाते, त्याच्यामधून माझा निष्कर्ष हा निघाला की स्वर्ग आणि पाताळ हे इथंच आहे. ते इथंच आहे, दुसरं कुठेच नाही. त्याचे जसे कर्म असते, पृथ्वी गोल असल्यामुळे ते जसे फिरते ना, त्याचे जे कर्म असते ते फिरून त्याच्याकडे येतात. ते किती वेळाने येईल, किती काळाने येईल, केव्हा येईल, या जन्मात येईल, पुढच्या जन्मात येईल, नंतरच्या जन्मात येईल, काही सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. आपण म्हणतो की मी ईश्वराला मानतो, हे सगळं करतो, ते सगळं करतो, तरी पण ईश्वर मला साथ देत नाही, सहकार्य करत नाही, म्हणतो कधी कधी. पण असं नसते. आपण कर्माने बांधला गेलेला आहोत. प्रत्येक माणूस हा कर्माने बांधला गेलेला आहे. प्रत्येक माणूस हा ईश्वरी शक्तीचा उगम आहे. ईश्वरी शक्ती आहे त्याच्यामध्ये ईश्वरी शक्ती असल्यामुळे हा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव हा कर्माने बनला गेलेला. आणि कर्म काय? कर्म दोन प्रकारचे असतात, एक चांगले कर्म, एक वाईट कर्म. आज तुम्ही चांगले कर्म, आज आपण चांगले कर्म केले म्हणून इथे पोहोचलो. आपल्याला भीती नाही, मी माझ्या 1 करोडचं घर सोडून आलो, कोणी घेऊन जाईल याची भीती नाही. घरात 5-7 लाखाचं सोनं असेल तेही सोडून आलो, घेऊन जाईल भीती नाही. पण मी कोणत्या गावाला गेलो तर त्यावेळेस भीती असते का नाही की कोणी चोर घेऊन जाईल म्हणून. आपण गावाला गेलो तर तरी
गावाला कुलूप लावून जातात, तरी भीती असते. पण इथे आले तर भीती आहे काय? तर ईश्वराजवळ पोहोचत असताना माणसाची भीती नष्ट होते. ईश्वर हे साधनच तसं आहे, ते भीतीतून बाहेर काढते आणि स्वतःकडे खेचते. स्वतः ते म्हणजे जसं म्हणतात की आपण जर समर्पित झालो तर ती जबाबदारी त्याची होती, ईश्वराची होती. मग ती जबाबदारी त्याच्यावर असते आणि ज्यावेळेस ईश्वरावर जबाबदारी येते तो आपलं संरक्षण करतो. हे आपण बघितलं. पहिल्या अगरबत्तीमध्ये त्यांनी संरक्षण केलं आपलं. त्यावेळेस आपण म्हटलं होतं की मरीन किंवा जगीन, मरीन किंवा जगीन. आपण एकदम बिलकुल हे झालो होतो की काय होणार काय नाही होणार, आपल्या जीवनाचा आपल्याला पता नव्हता, अस्त व्यस्त त्रस्त होतो. त्यावेळेस आपण त्याला समर्पित झालो. ह्या सगळ्या गोष्टी गेल्यानंतर त्याच्यातून सुखामध्ये आल्यानंतर जर आपण त्याच्या ईश्वरी कार्यामध्ये, ईश्वरी साधनामध्ये सहकार्याच्या भावनेतून जर आपण राहिलो तर परमेश्वर आपला कृपाळू आहे, दयाळू आहे. तो आपल्याला नेहमी साथ देईल. बोलणारे बरेच आहेत आणि आपल्याला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे आवर्त घ्यावं लागेल. मी एवढीच विनंती करीन की ईश्वरी कार्यामध्ये सहकारी राहा, ईश्वरी कार्यामध्ये आपला सहभाग ठेवा. जेव्हाही ईश्वरी कार्य जेव्हाही घडून येईल त्यामध्ये आपला जास्तीत जास्त सहभाग ठेवून ईश्वरी कार्याला सहकार्य करा. परमेश्वर आपल्या सगळ्यांना सद्बुद्धी आणि सुख शांती देव अशी मी त्याच्या चरणी विनंती करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. यानंतर संचालन कोण करणार? हा, सचिन भाऊ संचालन करतील अशी मी त्यांना विनंती. धन्यवाद साहेब. आपण आम्हा सर्व सेवक बांधवांना खूप सखोल, सुंदर आणि सविस्तर असं मार्गदर्शन केलं. एकंदरीत ईश्वराचं स्थान आपल्या जीवनात काय आहे, निसर्गाचं स्थान आपल्या जीवनात काय आहे, सद्गुरू माऊलीचे स्थान आपल्या जीवनात काय आहे आणि या तिन्ही गोष्टीशिवाय आपण आपलं जीवन जगूच शकत नाही. म्हणून आपल्याकडे दुसरं कुठलाही चारा नाही, तर आपल्याला या मार्गातूनच आपलं जीवन जगावं लागेल असं आम्हाला पटवून दिलं. त्याबद्दल मी आपला मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला जे संचालकाचे काम दिलं त्याबद्दल देखील मी आपला मनापासून आभार व्यक्त करतो. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये, सत्संगाच्या आणि या संपूर्ण आयोजनामध्ये माझे ओम भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तसेच माझी पूजनीय सद्गुरू माऊली या संपूर्ण आयोजनामध्ये उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. माझी पूजनीय गुरुआई या संपूर्ण आयोजनामध्ये उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मंडळी, वरिष्ठगण यांना माझा नमस्कार. आपण सर्व सेवक बांधव, सेविका, बाहेर गावून आलेले सेवक या सर्वांना माझा नमस्कार. या गावात जिथून कुठून सत्संगाचा आस्वाद घेत आहेत असे धार्मिक भक्त या सर्वांना माझा एकसाथ नमस्कार. आणि आजच्या या सत्संगाचे संचालक भार माझ्याकडे सोपवल्याबद्दल मी अध्यक्ष साहेबांच्या मनापासून आभार व्यक्त करतो व आपल्या कार्याला सुरुवात करतो. तर बांधवांनो, सर्वांनाच माहीत आहे की वातावरण थोडं गडबड करत आहे आणि त्यातूनच आपल्याला आपला मार्ग साधून या कार्यक्रमाला पुढे न्यायचे आहे. तर वेळ न गमावता मी माझ्या पूजनीय गुरुआईला विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्व सेवक बांधवांना सुंदर असं मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमामध्ये ओम भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्या प्रभूला प्रणाम.
तसेच पूज्यनीय सद्गुरू माऊली उपस्थित आहे. गुरुमाऊलीला प्रणाम. मान्य अध्यक्ष महोदय यांना सुद्धा प्रणाम. भगवंताला मानणारे भगवंताचे भक्त माझ्या आया बहिणी यांना सुद्धा प्रणाम. मंचवर बसलेले कार्यकर्तागण यांना सुद्धा प्रणाम. आताच व्यासपीठावरून आपल्या अध्यक्ष साहेबांनी बरंच काही सांगितलेलं आहे आणि आज आणि कालचं सांगितलं आपल्या अध्यक्ष साहेबांनी. पण काल आम्ही इथे आलेलो होतो रात्री, आणि रात्री जेव्हा पाहिलं इथली अवस्था तर असं वाटत होतं की आजचा कार्यक्रम होतच नाही, होणारच नाही कार्यक्रम. कारण आपण ज्या जागेवर उभे आहोत, बसलेला आहोत, त्या जागेवर इतका पाऊस आलेला होता आणि आम्ही सरळ उमरेडवरून ह्या ठिकाणीच आलो. आम्हाला पण नागपूरला पाऊस लागला. वाटलं की इकडे पाऊस नसेल, पण जेव्हा आम्ही कामठीला आलो जवळजवळ तेव्हा सांगितलं की इथे खूप पाऊस येत आहे. तेव्हा अशी भीती वाटायला लागली की हा कार्यक्रम होते की नाही होत. आणि जेव्हा ह्या ठिकाणी आम्ही आलो तेव्हा ह्या जागेवरून चालता येत नव्हतं. म्हणजे मातीचे पेंड इतके पायाला चिपकत होते. जे मुलं इथं होते मातीचे पेंड इतके चिपकत होते की आपण ह्या जागेवरून कोणाला चालता येत नव्हतं, अशी अवस्था होती. आणि पाणी मात्र रात्रभर नाही आला, म्हणून हा कार्यक्रम जमला. पण कार्यक्रम जमवणारा कोणीतरी आहे, ह्या माणसाच्या हाताने नाही घडलेला आहे, त्या ईश्वरानेच घडवलेला आहे. एक तर पाऊस आला आणि त्याने सगळं थंड करून दिलं. नाही तर उष्णता, इतकी उष्णता होती की सगळ्या ठिकाणी पंखे कूलर लावावे लागले असते. त्या ईश्वराची एवढी कृपा आहे की तो सगळ्यांना सांभाळते. संमेलन म्हटलं जाते, या कार्यक्रमाला नाव दिलेलं आहे संमेलन. सगळ्यांनी ठरवलं संमेलनला जायचं आहे, संमेलनला जायचं आहे. संमेलनचा अर्थ काय होते? सगळ्याला सामावून जो घेतो आहे त्याचंच नाव संमेलन आहे. आणि हा संमेलन कोणाचं आहे? ईश्वराचं आहे. उद्या माणसाचं संमेलन नाही आहे, ईश्वराचं संमेलन आहे. आणि त्या ईश्वरामध्येच एवढी ताकद आहे की तो सगळ्यांना सामावून घेतो. त्याने सगळ्यांना सामावून घेतलं की नाही? पाऊस आला त्याला सामावून घेतलं, सगळं आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सांभाळून घेतलं. रेल्वेमध्ये चालताना एवढी उष्णता होती, त्यांनी सगळ्यांना सामावून घेतलं. आणि ईश्वरच मात्र सामावून घेतो, म्हणून त्याचं नाव आहे संमेलन. आणि त्याच ईश्वराचा हा संमेलन आहे. माणूस काहीच करू शकत नाही. आता काही लोकांना असं वाटेल की मी म्हटलं की उद्या पाऊस येत नाही. इथे काही लोक म्हणायला लागले, आमच्या समोरच कार्यकर्त्याला फोन यायला लागला की इथली परिस्थिती काय आहे, आमच्या गावाकडे खूप पाऊस आहे, खूप पाऊस आहे. तेव्हा कार्यकर्ते बोलायला लागले की पाऊस आहे. तेव्हा गुरुमाऊली बोलले की पाऊस जास्त नाही असं सांगा, नाहीतर उद्या कार्यक्रमामध्ये लोक येणार नाही. तसेच कार्यकर्ते सांगायला लागले की पाऊस खूप कमी आहे आमच्याकडे, म्हणजे सडा टाकल्यासारखा पाऊस येत आहे असंच आमच्या समोर कार्यकर्त्यांनी सांगितलं. तर हे ईश्वरानेच आपल्याला सगळ्या ठिकाणी वाचवलेलं आहे. त्या ईश्वराचं किती धन्यवाद मानलं तरी कमी आहे. सगळं ईश्वरच करतो आहे, पण श्रेय मात्र माणूस घेतो. माणसाच्या हाताने काहीच होत नाही. पावसाला तो थांबवू शकत नाही, उष्णतेला तो थांबवू शकत नाही, थंडीला तो थांबवू शकत नाही. जे काही करतो आहे तो ईश्वरच करतो आहे, म्हणून सगळं श्रेय ईश्वराला द्यायला पाहिजे. माणूस सगळे आपणही मार्गात आलो, सगळे समाधानासाठी आलो, सगळे समाधानासाठी आलेलो आहोत. मार्गात यायच्या आधी आपण असमाधानी होतो, आपण कोणाला तरी मानत होतो. आधी मार्गात नव्हतो, ह्या मार्गात जुळलेलं नव्हतो, कोणत्या तरी मार्गात जुळून होतो आपण. आधी कोणी गणपतीला मानायचे, देवीला मानायचे, कृष्णजीला मानायचे, रामाला मानायचे, मानतच होते, कोणत्या ना कोणत्या देवाला मानतच होते. मानता मानता आपण काय केलं? चित्रच ठेवला.
चित्रच बदलवत आलो आपण, पण चरित्राला बदलवलं नाही. जर एकाच मार्गात राहून चरित्र बदलवलं असता तर आपल्या जीवनामध्ये एकच मार्ग टिकून राहिला असता. प्रत्येकाच्या जीवनात एकच मार्ग टिकून नाहीये. प्रत्येक सेवक ह्या मार्गावर कोणता ना कोणता धर्म घेऊन त्या धर्माला सोडूनच ह्या ओम भगवान बाबा हनुमानजीच्या धर्माला स्वीकार केलेला आहे. म्हणून आपण चित्र खूप बदलवले, पण आपलं चरित्र बदलवलेलं नाहीये. आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत तर आपल्याला चित्र बदलवायचे नाहीये. ह्या ठिकाणी येऊनही आपल्याला चरित्र बदलवायचे आहे. चरित्र बदलवायचे आहे. आपण संसारी लोक आहोत, संसारात राहणारे लोक आहोत. मग संसारामध्ये कसं राहायचं आहे हे आम्हाला सत्संग शिकवते आहे. पण सत्संग किती तासाचं तुम्ही ऐकता? तुम्ही 2 तासाचं सत्संग ऐकता, पण तुमच्या जीवनामध्ये 2 तासाचं सत्संग मात्र राहत नाही. 10 मिनिटाचं 5 मिनिटाचं सत्संग आपल्या जीवनात उतरत असेल, 2 तास जरी बसलो पण थोडा ना थोडा जरी सत्संग उतरला तरी पण जीवनाला मोक्ष मिळून जाईल. जी साधना आहे, ईश्वराने आम्हाला जी साधना दिलेली आहे, तर ही साधना मोक्षाला नेण्यासाठीच आहे. आम्ही संसारात राहणारे लोक आहोत. एक वेळा काय झालं, संसार पाहण्यासाठी, संसाराचं सत्य जाणून घेण्यासाठी 4 संत बाहेर निघाले. आणि 4 संत बाहेर निघाल्यानंतर एक संत आपापल्या ठिकाणी बसले. एक संत चौकात जाऊन बसला. चौकातले लोक म्हणायला बसले त्या संताला, बाबा तुम्ही इथे काय करता? ह्या चौकामध्ये तुमचं कोणतं काम आहे? जा तुम्ही जंगला पहाडामध्ये बसा. तेव्हा बाबांनी सांगितलं की नाही, मला सत्य जाणून घ्यायचं आहे. संसाराचं सत्य जाणून घेण्यासाठीच मी या ठिकाणी आलेलो आहोत. चौकात बसलेला संत पाहतोय 4 दिशेने लोक चाललेले आहेत. चौक म्हटलं की 4 दिशाही, 4 दिशेने लोक चाललेले आहे. फक्त चाललेले आहे, चालत आहे, पण चालते कशासाठी हे मात्र माहित नाही. आम्ही जीवन घेऊन चाललेलो आहोत, पण पोहोचलो कुठे हे मात्र आम्हाला माहित नाही. चाललेलो आहोत, 4ही दिशेने आम्ही सुद्धा चालतो, कोणत्या तरी चौकातून चालतो, पण आम्ही चाललो कुठे आहोत आणि चाललो कशासाठी आहोत हे मात्र आम्हाला माहिती नाहीये. फक्त चालत आहोत, आम्ही चालत आहोत. त्या बाबांनी पाहिलं का लोक फक्त चालतात, पण चालत असताना यांची मंजिल कुठे आहे, यांना कुठे पोहोचायचं आहे हे मात्र त्यांना माहिती नाहीये. हे सत्य जाणून घेतलं एका संतांनी. दुसरा संत, एक मोठी घड्याळ होती एका गावामध्ये. घंटा होता, म्हणजे एक घाट होता त्याला. आणि घड्याळ 1 तास झाला की तो घंटा वाजायचा, म्हणजे अर्ध्या गावाला आवाज येत होता त्याचं. सगळ्यांना जागृत करत होते की 1-1 तास जीवनातून चाललेला आहे. आमच्याही घरामध्ये घडी असते, आमच्याही हाताला घडी असते, पण घरात राहूनही आम्ही घडीचं महत्व समजत नाही, वेळेचं महत्व समजत नाही. आम्ही 12 तास जरी घडी बांधत असेल हाताला, अगदी जवळ असते, दिवसभर पाहत राहतो किती वाजले, किती मिनिट झाले, किती तास झाले, पण आम्हाला वेळेचं अजूनही महत्व समजलेलं नाहीये. अशीच आमच्या जीवनातली वेळ निघत चाललेली आहे. दुसरा संत घड्याळ पाहत बसला. तिसरा संत कचेरीत जाऊन बसला. लोकांनी म्हटलं की बाबा कचेरीत तुमचं कोणतं काम आहे? कोर्ट कचेरीमध्ये कोणतं काम आहे? तेव्हा बाबांनी सांगितलं की माझं काम आहे इथे, मला बघायचं आहे इथे. आणि तिथे काय पाहिलं त्यांनी? कोर्ट कचेरीमध्ये संतांनी काय पाहिलं असेल? त्यांनी एकच पाहिलं की एखादा माणूस पाप करतो, पण पाप जो करतो त्याच्या मताने सजा मिळत नाही. जे लोक पाप करतात त्याच्या मताने सजा मिळते का? जज त्याला जशी सजा देते ती सजा त्याला मंजूर करावं लागते. तर आमचं कर्माचंही तर तसंच आहे. आम्ही कर्म आपल्या मताने करतो, पण त्याचं फळ मात्र आम्हाला ईश्वर देते. म्हणून तिसरा संतांनी सांगितलं की मी संसाराचं सत्य जाण्यासाठी इथे कचेरीत येऊन बसलेला आहोत. आणि चौथा संत बसलेला घाटावर जाऊन बसला. आता संताचं कोणतं काम आहे घाटावर जाऊन बसण्याचं? घाटावर लोकांना काय उपदेश करणार होते ते? पण उपदेश न करता
ते पाहायला बसले, ते तिथे पण लोक बोलायला बसले की बाबा तुम्ही घाटात काय करता, जाण बाहेर बसा, लोकांना उपदेश द्या, सतत सांगा, ईश्वर दाखवा. तेव्हा संतांनी सांगितलं की मला इथलं सुद्धा सत्य जाणून घ्यायचं आहे. घाटावर बसणारा संत पाहतो आहे की सगळे बसलेले आहेत, मूर्त आहे, मुर्द्याला जाळत आहे, जे काही विधी विधान आहे ते सगळं करून राहिलेले आहे. पण कोणाचंही लक्षात येत नाही की मला सुद्धा एक दिवस ह्या ठिकाणी यायचं आहे. सगळं जग सोडून मला सुद्धा ह्या ठिकाणी यायचं आहे आणि सगळ्यांनाच त्या ठिकाणी जायचं आहे. चर्चा एकच चालत असते, तो त्या बिमारीनं मेला, तो अटॅकनी मेला, तो ॲक्सिडेंटनी मेला, तो त्याच्यानी मेला, त्याचं वय कमी होतं, याचं वय जास्त होतं, तो चांगला होता, वाईट होता, हीच चर्चा असते घाटावर. पण घाटावर बसणाऱ्याला असं वाटत नाही की मला सुद्धा ह्या ठिकाणी एक दिवस यायचं आहे, तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी जायचं आहे. मुर्दा जात असताना लोक काय म्हणतात, राम नाम सत्य आहे. कोणासाठी म्हणतात? त्या मुर्द्यासाठी म्हणतात का? मुर्द्यासाठी नाही. मुर्द्याचं काय असते? मुर्द्याला जाळलं काय, कापलं काय, पेटवलं काय, मुर्द्याला काहीच फरक पडत नाही. पण जे जिवंत प्राणी आहे, त्या मैतीसोबत चाललेले आहे, त्यांच्यासाठी तो वाक्य आहे की राम नाम सत्य आहे. राम नाम हे सत्य आहे, ईश्वर हे सत्य आहे. आता तरी जाणून घ्या, शेवटच्या क्षणी तरी जाणून घ्या. पण माणूस काही जाणून घेत नाही. बालपण निघून जातो, तरुणपण निघून जातो, जेव्हा म्हातारपण येते तेव्हा माणूसच संपून जाते, तेव्हा माणूसच संपून जाते, पुढचं काहीच राहत नाही. तर जेव्हा म्हातारपण येण्याची वेळ, म्हातारा हो आपण, ती वेळ बघण्यापेक्षा तरुणपणामध्येच आपल्याला जी काही भक्ती करायची आहे ती तरुणपणातच करायची आहे. ईश्वराला फूल आपण कोमजलेलं वाहत नाही, ईश्वराला ताजं फूल वाहतो. का बरं वाहतो? कारण तो ताजा आहे. जवानी तशीच ताजी आहे. जे भारत भूमीवरचे संत होऊन गेले, अगदी तरुण अवस्थेमध्येच त्यांनी भक्ती केली आणि आज ते इतिहासामध्ये आहे. सांगायसाठी खूप काही असते, पण कार्यकर्त्यांनी सांगितलं की हे लवकर आटपायचं आहे, कारण वातावरणाचा काही भरोसा नाही, माणसाचाही काही भरोसा नाही आहे, वातावरणाचा काही भरोसा नाही, केव्हाही पलटू शकते निसर्ग. कारण निसर्ग आपल्या हातात नाही, आपण निसर्गाच्या हातात आहोत. निसर्ग कधी परिवर्तन होऊ शकते निसर्गामध्ये. म्हणून वातावरणाला पाहून लवकर आटपायचं आहे असं कार्यकर्त्याचं म्हणणं होतं. आणि सद्गुरू माऊली सुद्धा बोलणार आहेत. आणि तुम्ही लोक एवढ्या संख्येने आले त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार. धन्यवाद आई. आपण आम्हा सर्व सेवक बांधवांना खूप सुंदर, सखोल आणि सविस्तर असे मार्गदर्शन समजावून सांगितलं. याबद्दल मी आपला खूप मनापासून आभार व्यक्त करत आहे. आणि आपण सर्व ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत असे आपले पूजनीय सद्गुरू माऊली आपल्याला सुंदर, सखोल आणि सविस्तर असे ज्ञानामृत पाजणार आहेत. तत्पूर्वी आपण सर्व मिळून ईश्वराला एकतेने प्रणाम करूया. ओम भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, सद्गुरु माऊली को प्रणाम, परमात्मा एक. मी पूज्यने सद्गुरु माऊलीला विनंती करतो की त्यांनी आम्हाला सखोल असं ज्ञानामृत पाजावं. आजच्या दिवशी, आजच्या या तारखेला इसापूर या गावातील सगळ्या सेवकांच्या वतीनं या संमेलनाचं आयोजन या गावच्या लोकांनी करण्याचं ठरवलं. तो दिवस आपल्या पुढे आला. संमेलनाच्या या
निमित्तानं आपण या ठिकाणी या आयोजनाचा आनंद घेत बसलेलो आहोत. याआधी बाबाची रॅली निघाली आणि नंतर बाबाचा हवन पूजा झाला आणि आपसा चर्चा व्हावी म्हणून आपण या ठिकाणी एकत्र बसलेलो आहोत. ते पण सुरू झालेलं आहे. या सगळ्या आयोजनामध्ये माझे इष्टवन भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. प्रभूला माझा प्रणव. माझी माऊली या ठिकाणी उपस्थित आहे, त्या माऊलीला प्रणाम. आयोजनाचे अध्यक्ष साहेब त्यांना प्रणाम. या सत्संगाच्या व्यासपीठावर बसलेली आपली सगळी ज्येष्ठ मंडळी त्यांना प्रणाम. तुम्ही सगळे या ठिकाणी बसून आहात, तुम्हाला प्रणाम. माझ्या आया बहिणी या ठिकाणी बसून आहेत, तुम्हाला सुद्धा माझा प्रणाम. सत्संगाचा हा सानिध्य अध्यक्षापासून सुरू झाला आणि ते माझ्यापर्यंत आलेले आहे. अनुभव आणि अनुभूती हे जीवनातले दोन पडाव असतात. या दोन पडावांमध्ये हा मनुष्य जगतो आणि मरतो. अनुभव आणि अनुभूती जागृत झाली त्या सत्संगाच्या सानिध्यातून बरंच काही प्राप्त करता येते आणि ते झालं नाही आपल्याला काहीच साधवता येत नाही. या जगात सगळे लोक ईश्वराला मानणारे आहेत. सगळेच मानतात, सगळ्या धर्माचे मानतात, सगळ्या जातीचे मानतात. जेवढे काय धर्म असतील, पंथ असतील, मार्ग असतील, ते सगळे लोक या ईश्वराला कोण्या ना कोण्या नावानं मानत असतो. त्याच्या आधी जे संत होऊन गेले आपले पूर्वज तेही मानतच होते. त्यांना अनुभूती झाली. मानल्यानं फायदा झाला नाही त्यांचा, आपलाही नाही होणार, मानवण्याला जास्त फायदा होईल. तशी आहे आपल्या लेकराला मानवते, तो रडायला लागते, त्याला भूक लागली असेल किंवा जिद्द करते कधी कधी, तर तो बाबा जाऊनही शांत होत नाही, आजोबाबा कडे गेला तरी शांत होत नाही. पण आईला कंटाळलं तर तो शांत होऊन जाते. ईश्वराचंही तसंच आहे. मानणं हे महत्वाचं नाही आहे, त्याला मानवणं हे महत्वाचं आहे. ज्याला मानवणारी सिद्धी जर प्राप्त झाली असेल तो इतिहासात राहतो आणि जे मानणारे लोक आहेत ते घराच्या इतिहासात राहत नाही. त्यामुळे बाबांनी हे आपल्याला सांगितलं. 35 वर्ष झालं तू मला मानून राहिलास. मानवण्यासाठी तुला कोणताही धर्म आणि कर्म केलाच नाही. 35 वर्षाच्या या पडावामध्ये मानल्यापेक्षा तुला मला मानवून घेतला असतास तर कदाचित माझी सदैव कृपा तुझ्या सोबत चालायला लागली असती. मन दूषित नाही झाला असता, क्लेश निर्माण नाही झाला असता, समर्पण आणि समर्थन आणि त्यागाने हे सगळं साधन गेलं असतं. एक तुम्हाला एका संतांची एक चौपाईची एक लाईन सांगतो. कबीरदास साहेब म्हणत होता की बर्तन हे न्यारे न्यारे, जे माठा आहेत ते हे सगळे आहेत, सगळे वेगवेगळे आहेत. बर्तन हे न्यारे न्यारे, पाणी एक का एक. 10 गिलासात 15 गिलासात तुम्ही पाणी तोच आहे. ज्या ठिकाणी ज्या भांड्यात तुम्ही त्याला घालाल तो त्या आकाराला येतो. माणसाच्याही मनाचा प्रकार तसंच आहे. या मनाला तुम्ही ज्या ठिकाणी द्याल त्याला आकार द्याल, हा मन त्याच ठिकाणी तशाच पद्धतीने चालणार. याच्यात काही बदल पडत नाही. अगदी त्याच ठिकाणी तसंच आहे. आणि आता माझ्याजवळ जास्त वेळ नाही आहे, मी तुमच्याशी संवाद करणार. हा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे ते विचारा. 5 मिनिटं मी तुम्हाला देतो. कारण कार्यकर्ता भाऊने सांगितलं की हे सगळं लवकरच गुंडाळायचं आहे.
आता गुंडाळाचा हा शब्द त्याने वापरला तर त्यांना मान द्यावाच लागेल, आणि त्या एरियाचा कार्यकर्ता आहे. जर आपण ऐकलं तर कोणता कार्यक्रम जर याने घेतला तर आपल्याला बोलावणार नाही, होईल का नाही? असं कार्यकर्ता भाऊ नाही बोलावणार आपल्याला. बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे, बोलत नाही कोणी, लोक कोणी बोलवतात. मी त्या सगळ्यांना नाही बोलवत त्यांना धन्यवाद देतो, आपल्याकडून, बाबाकडून, माऊलीकडून. आणि जे बोलवतात त्यांनाही धन्यवाद देतो. निसर्गाची ही तरतूद पहा. मी रात्री इथं 7:30च्या अंदाजामध्ये आलो. 2 तास आधी मी रुंद सोडला. विचार मनात आला की आपण जाऊन पाहायला पाहिजे. नागपूरहून निघालो. अर्धा नागपूर पार केल्यानंतर पाण्याची सुरुवात झाली. तर या कामठेपर्यंत खूप पाऊस, आणि कामठेवरून जेव्हा इसापूरला निघालो, या गावात जायला निघालो, तर गाडी चालवणारा सुद्धा अचंबा करत होता. वायपर जे फिरतात ना गाडीच्या काचेवरती, पाणी सांभाळत नव्हतं, एवढं पाणी आलं. तरी पण आम्ही पोहोचलो. सगळ्याच्या चेहऱ्यावरती उदासी होती. आणि मेहनत केली आणि इतके दिवस झाले, अचानकच हा सुरू झाला. म्हणजे कसं होईल, काय होईल, म्हणजे काहीच होत नाही. जो बरसला आहे तोच सांभाळतो. याच्यावर तुम्ही बोट ठेवू नका. कार्यकर्ते, बाकीचे भाऊ लोक होते, मी चर्चा करत होतो. इथेच होतो मी या साईडला, तिथं गाड्या ठेवल्या, तिथं चर्चा सगळं होती. इथं येऊ शकत नाही, एवढं पाणी. त्याच्यावर बोट ठेवू नका. त्याला काय करायचं करू द्या. त्याला जर चांगलंच करायचं आहे तर करून दे, हे त्याची मर्जी आहे. थोडंसं त्याला दिलासा दिला. 10-10:30 पर्यंत इथं थांबलो. म्हणजे जेवण करून जा. मला मी जेवण करूनच आलो घरी. मला जेवणाचा आग्रह केला आहे लोकांनी, मी जेवण करून घरून आलेलो आलो. हे जेवण नाही करणार, म्हणजे मला बरं नाही वाटणार. कार्यकर्ता भाऊ म्हणजे मला बरं नाही वाटणार. हा तुमचा वैयक्तिक विषय आहे, या विषयावर मी चर्चा करू शकत नाही. कारण हे केलं आहे तर हे बरं नाही झालं, हेही तुम्हाला वाटून राहिलेलं आहे. जे झालं आहे आता, पाऊस आला, हे जागा भरायला पडली. मी जेवण नाही केलं. मी इथून निघालो, कामठीला चालला गेलो 11-11:30 वाजता. कामठीलाही मला जेवणाचा आग्रह केला, कामठीला नाही जाऊ. मनात विचार आला, की ज्याच्यामुळे हे झालं आहे तो सांभाळू शकते. जीवनाचं तसंच आहे. आपल्याला वाटते की सारं जीवन मी सांभाळतो, चूक काही आपल्याला सांभाळता येत नाही. घरचे लेकरं नाही सांभाळतात तर भगवंताचं साधन काय सांभाळतं, आणि जीवन कसं सांभाळतं तो दिसत नाही म्हणून आम्ही विश्वास करत नाही त्याच्यावर. सकाळी तिथे निघायची तयारी केली तरी पण आभाळ आला होता, ढगाळ सुरू झाला होता. ढगाकडे मी पाहायला लागलो, गाडीत बसलो. मग इकडे यायला निघालो. जसजशी आमची गाडी जायला लागली, ढगाळ फकायला लागले. हे काम कोण करणार? हे काम कोणाच्या हाती आहे? आणि म्हणूनच आमच्या पूर्वजांनी सांगितलं आहे, मानणं हे महत्वाचं नाही आहे, मानवणं हे महत्वाचं आहे. तुकारामांनी, रामदेवांनी, ज्ञानेश्वरांनी पांडुरंगाला मानवलं. इतिहासात आले. ज्याला मानवण्याची विधी साध्य झाली तोच खरा मार्गी, तोच खरा धर्मी.
म्हणणं काय हो, अगरबत्ती लावा, हात जोडा, देवा चूक झाली म्हणजे बापाचा नवकर आहे आमचा, तो आम्हाला आम्ही चूक करत जाऊन तो क्षमा करत जाईल आम्हाला, तो ये कारण आम्ही एवढे करोडो कोणा कोणाचं पाहिजे. तर मार्गही ईश्वराने दिलाय. कसा दिला मार्ग ईश्वराने? एकाचाच दिला ना, का 10चा दिला? तुम्ही मार्गाचा सगळे लोक मार्गात 10चा दिला का मार्ग का 1चा दिला? काय म्हणणं आहे तुमचं? 10चा का 1चा? 1चा दिला ना. कबीराची वाणी त्यांनी ऐकली आपल्या पूर्वजांनी आणि त्यांनी आपल्याला मनाला हे लावून दिलं. भरत नाही नार्य नाही अरे पाणी एक काही एक. जिथं अनेकात होतो तेव्हा तोच रोना होता आणि एकात होतं ते तसंच आहे. त्याच्यामुळे काय नुकसान होते आपलं हे लक्षातच नाही. आणि त्यागाशिवाय काही मिळत नाही म्हणून लक्षात ठेवा माझी गोष्ट. जिथं त्याग आहे, समर्पण आहे, प्रेम आहे, त्याच ठिकाणी ईश्वर आहे, बाकीच्या ठिकाणी ईश्वर नाही. तुम्ही हे पूजा पाठ खूप करा रात्रंदिवस, तरी काही फायदा नाही. आयांनाही विनंती करतो, तुम्हालाही विनंती करतो, वाणीला सांभाळा, अनाठाई बोलू नका. त्याचा विचित्र परिणाम होते आणि प्रणाम करण्याचे जे साधन आहे ते अलिप्त होऊन जाते. प्रणाम करण्याची जे साधन आहे ते अलिप्त होते जेव्हा परिणाम येते तेव्हा. आम्हाला वाटतं की देवाने आमचं नुकसान केलं. देव कधी स्वतःचं नुकसान करत नाही आणि हे तुम्हाला सांगतो भलंही करत नाही. तो भलंही करत नाही. फायद्याचा धंदा किंवा घाट्याचा धंदा माणसानेच निवडायला पाहिजे. जनावराला बुद्धी दिली नाही, माणसाला बुद्धी दिली आहे ईश्वराने. जनावराला हसता येत नाही, लढता येत नाही. याला हसता येते, लढता येते. हे आयोजन कशासाठी करायचं आपण? जो येणार आहे आमच्या जीवनात त्याला विधीपूर्वक घरी आणण्यासाठी. आणि त्याला घरी आणायचं कशासाठी? हा तर जन्म आमचा जे काही साधू असेल बिघडलं असेल, पुढचा जन्म आमचा साधावा या प्रयोगासाठी. आजची उदासी, आजचा आनंद हे दोन्ही या आयोजनात मला दिसलं. जलपल भाई मला म्हणायला लागला, कोणीच नाही आला म्हणे, कोणीच नाही आला, कोणी येऊ ना न येऊ, पण बाबा आहे तुझ्यासोबत, कशाला कोणाची वाट पाहते? एक फोन सुद्धा नाही आला म्हणे. ते आहेच, ऐकून राहिले. तुम्ही करून पहा. एक शेवकाचा फोन आला तेव्हा यांनी सांगितलं गावात खूप पाऊस आला इकडे, बंद कर हे नाटक. आता जेव्हा शेवकाचा तुला फोन येईल, कोणाला सांगू नका इथं मोठ्यानं पाऊस आलेला. पाऊस आला, थोडासा आला आणि निघून गेला, सगळी तयारी झालेली आहे हेच सांगा. हा मंत्र जेव्हा त्यांनी इतर सगळ्यांना सांगितलं, जेवढे फोन आले माझ्या समोर 10-12 फोन आले असतील, तर निघाला पक्काच निघाला आणि कार्यक्रम होऊन गेला. याही शब्दाचा आम्ही जाप करतो मनाने, तो शब्द वाह, तो जो शब्द आहे ना तो त्याच करते. पकडून ठेवते माणसाच्या मनाला, त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करते. मग काय चांगलं आणि काय वाईट त्याला निवडता येत नाही, तो भ्रमित होऊन जातो. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करेन, तुमचं तुमच्याच जवळ आहे. तुकडोजी महाराज म्हणत होता ना, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव अशाला भेटायचं नाही रे.